अध्यक्षीय मनोगतासाठी आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब। रयत शिक्षण संस्थेच्या 106व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री भगीरथ शिंदे काका। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या संस्थेचे संघटक श्री अनिल पाटील साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य जे के बापू, त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू श्री डॉक्टर ज्ञानदेव मस्के। आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आहेत खरं तर अरुण पवार साहेब, सेवानिवृत्त चीफ कमिशनर ऑफ मुंबई आज इन्कम टॅक्स, जनरल बॉडीचे सदस्य पण आहेत। त्याचप्रमाणे डॉक्टर सदाशिवराव कदम, त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रभाकर देशमुख, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, त्याचप्रमाणे सचिव सहसचिव, मागच्या लाईन बसलेले सगळेच मान्यवर। आज ज्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला ते सर्व सत्कार्थी, विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, त्यांचे सर्व स्टाफ आणि पालक आणि आपण उपस्थित असलेले सर्व अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ वर्कर्स, लाईफ मेंबर्स आणि बंधू आणि भगिनींनो, आज अभिमानाची बाब आहे की रयत शिक्षण संस्थेनं शतकोत्तर 106वं वर्ष आपण पूर्ण केलं आणि 107व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहोत। 1919 मध्ये काले इथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना अण्णा आणि तत्कालीन सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यांनी केली आणि तिथूनच जवळपास 5 वर्ष कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचं कामकाज काल्यामधून चाललं। 1924 मध्ये रयत शिक्षण संस्था ही या कॅम्पसमध्ये आली आणि त्याला आता बरोबर 101 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या भूमीचं महात्म्य आहे की 100 वर्षामध्ये 101 वर्षामध्ये हा रयतेचा लावलेला वटवृक्ष खऱ्या अर्थानं तो वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। या निमित्तानं आपणा सर्वांनाच या रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मनापासून आपल्याला अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। फार मोठ्या जणांचं योगदान संस्था इथपर्यंत येण्यामध्ये आहे आणि आता ज्यांच्या नावाने सत्कार आपण या ठिकाणी पुरस्कार दिले अनेक मान्यवरांना, त्याच्यामध्ये प्राध्यापक एन डी पाटील सर आहेत, शंकरराव कोले साहेब आहेत, गणपतराव देशमुख साहेब आहेत, प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर पतंगराव कदम, आणखी त्या विभागामध्ये ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं त्या सगळे मान्यवर यांचा या ठिकाणी जरूर मी उल्लेख करेन। इस्माईल मुल्ला साहेब, केशवराव पवार साहेब, रामभाऊ नलवडे साहेब, जयकुमार कलगोंडा पाटील साहेब, बी एन नलवडे साहेब, मालोजीराव नाईक निंबाळकर, ह्या प्रत्येकाचा उल्लेख करणं आवश्यकच आहे कारण इतकं मोठं योगदान या सर्वांचं ही संस्था इथपर्यंत घेऊन येण्यामध्ये आहे। दक्षिण विभागामध्ये बाळकृष्णरावजी मोहिते, विठ्ठलराव देशमुख, क्रांतिसिंह नाना पाटील, तात्यासाहेब तळसरकर, बी बी पाटील, नागनाथ अण्णवडी साहेब, त्याचप्रमाणे उत्तर विभागामध्ये गणपतराव अवताडे, दादा पाटील, शंकरराव काळे साहेब, बापूसाहेब भापकर साहेब, हिराबाई भापकर, भास्करराव गलांडे, ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेब। पश्चिम विभागामध्ये धनंजयराव गाडगिळे, रामभाऊ तुपे, गणपतराव शेडगे, बाबूराव सनस, नामदेवराव मोते, आप्पासाहेब भाऊराव पाटील आणि पनवेल विभागामध्ये तुकाराम हरी वाजेकर, दत्तूशेठ पाटील, पायगोंडा पाटील, गंगूबाई पावनगोंडा पाटील, मनोहर पालशेतकर आणि दिबा पाटील, इतक्या जणांच्या नावाने आज आपण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये अनेकांना या ठिकाणी पुरस्कार दिले। ज्यांनी या ठिकाणी पुरस्कार प्राप्त केलेला आहे, ती शाखा असेल, ते कॉलेज असेल, ते प्राचार्य असतील, ते आदर्श शिक्षक असतील, आपण पुरस्कार देत असताना आदर्श विभाग, आदर्श लाईफ वर्कर, आदर्श लाईफ मेंबर, आदर्श प्राचार्य, आदर्श स्वायत्त महाविद्यालय आणि त्याचबरोबर प्रत्येक विभागामध्ये सुद्धा आपण पुरस्कार देत असताना आदर्श विद्यार्थिनी, आदर्श विद्यार्थी, आदर्श विज्ञान शिक्षक, उपक्रमशील शिक्षक,
कार्यक्षम गुरुकुल प्रमुख, आणखी उपक्रमशील शाळा, अशा प्रकारचे पुरस्कार आपण या ठिकाणी सगळ्यांना दिले. ज्या पद्धतीचा उत्साह या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मगाशी पुरस्कार वितरणाच्या वेळेला बघायला मिळाला, हे उत्साह आणि अशा प्रकारचे काम करणारे विद्यार्थी, शिक्षक हेच खरं तर आमची ताकद आहे. आणि त्यांच्याच बळावर रयत शिक्षण संस्थेचा हा वृक्षवल वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणावर प्रगती करतो आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला व्यासपीठावर विशेष करून त्यांना आज निमंत्रित करण्यात आलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर जे आहेत, आपल्या रयत शिक्षण संस्थेमधल्या अनेक कार्यक्रमाला अनेक शाखांनी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. यापूर्वी छत्रपती कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला ते आले होते. याच वर्षी दहिवडी कॉलेजमध्ये याच सप्ताहामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर मार्गदर्शन केलं आहे. परंतु या व्यासपीठावरून त्यांना 22 सप्टेंबर किंवा 9 मे किंवा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित करायचं राहून गेलं होतं. आणि म्हणून आज विशेष निमंत्रण आज प्राध्यापक इंद्रजित भालेराव साहेबांना या ठिकाणी आपण देतो आहोत. मगाशी त्यांची ओळख अतिशय चांगल्या पद्धतीनं सचिव साहेबांनी करून दिली, त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु एक आठवण सांगू इच्छितो की मी 11 ऑगस्ट रोजी मी परभणीला गेलो होतो. आणि परभणीमध्ये ओमप्रकाश यादव म्हणून एक डेप्युटी CEO म्हणून परभणीमध्ये 5 वर्ष काम करत होते. एका डेप्युटी CEOने 5 वर्षामध्ये परभणी तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये इतकं काम केलं होतं की परभणी जिल्ह्याच्या वतीनं त्या ओमप्रकाश यादव यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणे आणि इंद्रजित भालेराव साहेब त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाला लाभले होते. आणि तर अशा पद्धतीनं ग्रामीण कवी आहेत, ते प्रसिद्ध ग्रामीण कवी आहेत. सगळं लिखाण त्यांचं ग्रामीण जीवन, आणखी शेतकऱ्यांचं जीवन याच्याबद्दलच वाहिलेलं असतं. खरं तर मी स्वतः गेले 42 वर्ष निढळ गावामध्ये आम्ही काम करतो आहोत. ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे पुस्तक पण नुकतंच या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. मी जेव्हा तिथल्या कार्यक्रमामध्ये त्यांना हे पुस्तक भेट दिलं, परभणीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की मी लवकरात लवकर निढळ गावाला भेट देणार आहे. आणि मी सांगू इच्छितो की विदिन 10 days त्यांनी निढळ गावाला भेट दिली, दिवसभर निढळची पूर्णपणे पाहणी केली आणि मुक्काम करण्याची त्यांची इच्छा होती. पण त्या दिवशी इतका प्रचंड पाऊस पडला की त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मग पुढचं त्यांचं मार्गक्रमण झालं. तर इंद्रजित भालेराव साहेब या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी एका विषयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणार आहे. आपल्या सगळ्याला कल्पना आहे की आपल्या घटनेमध्ये, आपल्या रयत शिक्षण संस्थेची घटना अण्णांनी सुरुवातीच्या कालावधी जी बनवली, त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टामध्ये 2 नंबरचं उद्दिष्ट आहे की ग्रामीण विकास. भालेराव साहेब आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधल्या बहुजनाच्या शिक्षणासाठी व्यवस्था करणं हे 1 नंबरचं उद्दिष्ट आणि 2 नंबरचं उद्दिष्ट हे या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास करणं हे पण रयत शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टापर्यंतचा एक भाग आहे म्हणून. आणि म्हणून या सगळ्या बॅकग्राऊंडवर आज भालेराव साहेब या ठिकाणी प्राध्यापक आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचं आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी. त्यांचं पण मी सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. रयत शिक्षण संस्थेमध्ये यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला बदल बघायला मिळाला असेल की सर्व पुरस्कार हे आपण दरवर्षी 9 मेच्या कार्यक्रमांमध्ये द्यायचो. आणि त्या कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पुरस्कार वितरण करायला लागायचे की 1 तास 1.5 तास तर पुरस्कार वितरणाचाच कार्यक्रम चालायचा. आणि मग पुरस्कार घेणारे, वितरण करणारे सगळेच कंटाळून जायचे, थकून जायचे. आणि म्हणून सचिव, सहसचिव आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला की वर्धापन दिनाचा जो पहिला कार्यक्रम 2023मध्ये झाला होता, त्या कार्यक्रमाला पुरस्कार वितरणाचं स्वरूप नसल्यामुळं मग तो अतिशय शांतपणे हा कार्यक्रम संपन्न पडला होता. आणखी वर्धापन दिनाचा कार्यक्रम असो की 22 सप्टेंबरचा कार्यक्रम, ह्या दोन्ही कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसायचा. आणि मग सर्व पुरस्कार वितरणाचं जे काही वितरण आहे ते ह्या तिन्ही कार्यक्रमामध्ये विभागून केलं जावं, जेणेकरून तिन्ही कार्यक्रमामध्ये पण रयत शिक्षण संस्थेचं कामकाजाच्याबद्दल आपण उहापोह करत असतो. उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, त्याचप्रमाणे
शिक्षक आणि विद्यार्थी या सगळ्यांचा आपण आता विभागून अशा पद्धतीनं सत्कार करत असतो आणि त्यामुळे या वर्षाच्या कार्यक्रमाला सुद्धा अतिशय शोभा आली आणि जिवंतपणा ह्या कार्यक्रमामध्ये आल्या. त्याच्याबद्दल पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्यांचं योगदान, त्या शाखेचं योगदान, त्या शाखेच्या पाठीमागं उभे राहणारे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, जनरल बॉडीचे सदस्य, तिथले विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागाधिकारी या सगळ्यांचंच त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. मी आणखी एक 10 मिनिटामध्ये फार काही मुद्द्याला फक्त स्पर्श करणार आहे आणि मी पुन्हा भालेराव साहेबांना आपण या ठिकाणी मनसोक्त त्यांचं काव्य वाचन आणि त्यांचं विमोचन जे आहे ते आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. या वर्षामध्ये आपण रयत शिक्षण संस्था, आता आपण टेक्नो सॅव्ही रयत शिक्षण संस्था करायचा जो प्रयत्न करतो आहे माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सूचनेप्रमाणे 2 मोठे उपक्रम, इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवणं, आणखी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या शिक्षणामध्ये समावेश करणं 5वी पासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत, हा मोठा पल्ला आपण एक्झॅक्टली एका वर्षाच्या आत हा जवळपास 75% 80% साध्य केलेला आहे. आणि त्याच्यामुळे एक वेगळं चैतन्य आम्ही या वेळेला आपल्या सगळ्यांना व्यासपीठाच्या मंडळींना सांगू इच्छितो की 22 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पूर्वी सप्ताह, कर्मवीरांची जयंतीचा सप्ताह साजरा करायचा, तो आपण 15वडा साजरा करायला लागलो आणि तरीही वेळ कमीच पडतो आहे अशा प्रकारची परिस्थिती. यावर्षी आम्ही ठरवून टाकलं होतं, सचिव, सहसचिव, आणखी चेअरमन, आणखी व्हाईस चेअरमन यांनी, की सगळ्यांनी मिळून एका शाखेला जायचं नाही. त्यामुळं आम्ही एकाच दिवशी 6 शाखा कव्हर करू शकलो. अन्यथा चेअरमन पण तिथेच, व्हाईस चेअरमन पण तिथे, सचिव पण तिथेच, आम्ही सगळेजण तिथं जायचो. आणि मला खूप आनंद वाटला यावर्षी की आम्ही दररोज कोण ना कोणतरी प्रत्येक विभागामध्ये होतं. पहिल्या दिवशी उत्तर विभागामध्ये मी होतो, तर दुसऱ्या दिवशी विकास देशमुख साहेब 2 दिवस होते, पुन्हा सहसचिव आले. तर अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही अनेक शाखापर्यंत गेलो, तिथं विद्यार्थ्यांशी बोललो, तिथल्या सेवकांशी बोललो. दुपारच्या सत्रामध्ये तिथल्या सेवकांच्या बरोबर मिटिंगा घेतल्या, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या सूचना ऐकल्या. आणि ह्या सगळ्यामध्ये एक समान धागा होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आम्ही 3च महिने झाले रोल आउट करून, परंतु आमच्या अपेक्षेपेक्षाही प्रचंड यश या विद्यार्थ्यांना फक्त हातात कोलीतच द्यायची आवश्यकता होती. त्या मुलांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये शिक्षकाच्या पेक्षाही पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक केलं पाहिजे. ज्या कार्यक्रमाला गेलो तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी भरवलं होतं आणि तिथल्या सेवक त्यांच्या पाठीमागे उभं राहिले होते. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरॅक्टिव्ह पॅनेल हा रयत शिक्षण संस्थेच्या ऐतिहासिक वाटचालीमधला एक टर्निंग पॉईंट आहे, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. पण याच्यामध्ये पुढे जाऊन आणखी काही नवीन उपक्रम याच विषयाच्या जोडीनं आपण घेऊन येतो आहे, त्याचंच फक्त मी या ठिकाणी थोडक्यात उहापोह करणार आहे. आपण सेंटर ऑफ एक्सलन्स या ठिकाणी उभं केलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि तिथे एक डेटा सेंटर पण उभं केलेलं आहे. नेहमी अनिल पाटील साहेब आपण स्वतःचं डेटा सेंटर असायला पाहिजे. मला आठवतो गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण अनेक वेळा ही भावना व्यक्त केली होती की रयत शिक्षण संस्थेचं स्वतःच्या मालकीचं डेटा सेंटर असायला पाहिजे. पण कुठल्याही गोष्टीला वेळ यावी लागते आणि म्हणून आज कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचं स्वतःचं डेटा सेंटर आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे. प्रत्येक शाखेला रयत शिक्षण संस्थेच्या 742 शाखेना ते आता त्यांचा जो काही डेटा आहे, त्यांच्या वेबसाईटचा डेटा असेल, एखाद्या कार्यक्रमाचा डेटा असेल, एखाद्या ॲप डेव्हलप केला असेल त्याचा डेटा असेल, आपण हा सगळा डेटा सध्या प्रायव्हेट सर्व्हरवर कुठे ना कुठे रेंटलवर घेतलेला आहे. आता प्रत्येक शाखेसाठी युजरनेम आणि पासवर्ड दिले जाईल. तुमचे सगळे कार्यक्रम आता रयत शिक्षण संस्थेच्या मालकीच्या डेटा सेंटरमध्ये होस्ट केले जातील आणि त्याला इथून पुढे इथे एक डेटा सेंटर मॅनेजर असेल आणि तो आपल्या सगळ्यांना सेवा देत राहील. त्यामुळे तुम्हाला कुठलेही तुम्ही उपक्रम करायचे असतील तर तुम्हाला डेटा सेंटर आणि डेटा सेंटरच्या मॅनेजरचा सपोर्ट या ठिकाणी भविष्यामध्ये मिळेल, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण जे काही आतापर्यंत सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत, टॅली सॉफ्टवेअर गेलं, आपण त्याच्यामध्ये संपूर्ण अकाउंट सिस्टीम आणलेली आहे. HRMS सगळ्यात आधी MKCLच्या माध्यमातून आपण जे HRMSचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे ते पण आपण या ठिकाणी होस्ट करतो आहोत. आणखी एकाच विषयाकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की भविष्यामध्ये याच्यातलं एक पुढचं आणि सगळ्यातलं महत्त्वाचं पाऊल आपण टाकणार आहोत पुढच्या 2-3 महिन्याच्या कालावधी.
की प्रत्येक शाखेला आपण आता ERP सॉफ्टवेअर देणार आहोत. एंटरप्राइज रिसोर्स सॉफ्टवेअर त्याला म्हटलं जातं, ERP सॉफ्टवेअर. आणि या सॉफ्टवेअरमुळं रयत शिक्षण संस्थेचं सर्व काम, सर्व शाखांचं काम हे आता पेपरलेस होईल, ऑनलाईन होईल आणि सगळ्या सेवक असोत की नॉन टीचिंग स्टाफ असो, सगळ्यांचं काम अतिशय सुखकर होईल. काय आहे ह्या ERP सॉफ्टवेअरमध्ये त्याच्याबद्दल आपल्यामध्ये थोडक्यामध्ये त्याची आपल्याला कल्पना मी या ठिकाणी देऊ इच्छितो. एकूण 8 ते 10 प्रकारामध्ये सगळंच काम, तुमचं कुठलंच काम आता तुम्हाला हस्तलिखित करायचं काम करणार, पेपर तपासल्यानंतर पुढचं सगळं काम हे सॉफ्टवेअर करेल. रिझल्ट बनवायचं काम सॉफ्टवेअर करेल, ॲडमिशन द्यायचं काम सॉफ्टवेअर करेल, शुल्क किती चार्ज करायचं त्याला रिसिट द्यायचं काम हे सॉफ्टवेअर करेल. ERP सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांचं व्यवस्थापन याच्यामध्ये असेल, प्रवेश प्रक्रियेपासून ते निकाल देऊपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दिल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांचा आता प्रोफाईल तयार होईल ऑटोमॅटिकली, प्रत्येक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रोफाईल तयार होईल. शुल्क आणि वित्त व्यवस्थापनाचं काम हे सॉफ्टवेअर करेल. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापनाचं काम हे सॉफ्टवेअर करेल. त्याचप्रमाणे लायब्ररी आणि साधन संपत्तीचं व्यवस्थापनसुद्धा आपल्या प्रत्येक शाखेचं हे सॉफ्टवेअर करेल. त्याचप्रमाणे हॉस्टेल आणि परिवहन व्यवस्था जिथे कुठे असेल त्याचंसुद्धा काम या सॉफ्टवेअरमधून केलं जाईल. संवाद आणि पारदर्शकतेचं कामसुद्धा हे सॉफ्टवेअर करेल. रिपोर्ट्स आणि त्याचं विश्लेषणसुद्धा हे सॉफ्टवेअरचं करेल. अशा पद्धतीनं सर्वच काम रयत शिक्षण संस्थे प्रत्येक काम मुख्याध्यापकाचं, उपमुख्याध्यापकाचं, शिक्षकाचं, तिथलं हेड क्लार्क असेल, तिथला क्लार्क असेल, या सगळ्यांचं काम एक सॉफ्टवेअर करेल. ते डेटा सेंटरमध्ये होस्ट केलं जाईल, त्याची आपल्याला कनेक्टिव्हिटी दिली जाईल, त्याचं युजर नेम पासवर्ड दिला जाईल आणि हे काम पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्यापर्यंत घेऊन यायचं. ह्याच्यातले तयार केले युजर नेम आणि पासवर्ड बऱ्यापैकी 50% शाखांना देऊन झालेले आहेत. काही शाखांचं हे काम ERPमध्ये सुरू झालेलं आहे, पण काहीच कालावधीमध्ये ह्या सगळ्यांचं प्रशिक्षण देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. आपल्याला या निमित्तानं अजून एक जो उपक्रम आपण हाती घेतलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. रयत मासिक, मागच्या वेळेला पण बोललो होतो, परंतु अजूनही रयत मासिक आपल्याकडं आल्यानंतर मी ज्यावेळेला सर्व शाखामध्ये गेलो आणि विचारलं की रयत मासिकाचं आपण वाचन केलं का, कुठला लेख तुम्हाला त्याच्यातला आवडला, कुठल्या लेखाचं काय वैशिष्ट्य आहे, तेव्हा बऱ्याचशा सेवकांना त्याच्याबद्दल काही सांगता आलं नाही. मी सूचना दिलेली आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की काका आपण पूर्वी जाहीर केलं होतं मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांनी की आपण जनरल बॉडीच्या सदस्यांनी मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यांना सुद्धा आपण वर्गणीदार करायचा आहे, वार्षिक वर्गणीदार. ती प्रक्रिया आता या दिवसापासून सुरू करतो आहे, कारण मागच्या 4 महिन्यामध्ये हे रयत मासिक हे बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेले आहे, त्याची कार्यपद्धती एस्टॅब्लिश झालेली आहे आणि म्हणून आता आपण नॉन ऑफिशियलच्या पर्यंतसुद्धा हे रयत मासिक घेऊन येणार आहोत. रयत मासिक हे 10 तारखेच्या दरम्यान, 10 ते 15 तारखेच्या दरम्यान आपल्याला मिळेल. 15 ते 22 तारखेपर्यंत 7 दिवसामध्ये आपण ते सगळ्यांनी वाचावं आणि शाखेमध्ये त्याच्यावर 1-2 तासाची संध्याकाळी 6च्या नंतर कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्यावर चर्चा करावी की कुठल्या लेखामध्ये काय होतं, काय त्याच्यामध्ये माहिती मिळालेली आहे. सर्वच विषयाला अंगाला स्पर्श करणारं आणि तुम्हाला अद्ययावत करणारं, तुमचं नॉलेज अपडेट करणारं हे मासिक आहे. ते आपण सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा करावी आणि त्याचा जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुमच्या माध्यमातून ते व्हर्बली शिकवताना ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत जावं, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्ही त्याचं कोळून प्यायलं पाहिजे आणि ते तुमच्या वेगवेगळ्या भाषणामध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते घेऊन गेलं पाहिजे. 2च मुद्द्याबद्दल बोलतो आणि मी थांबणार आहे. माझी विद्यार्थ्यांची संघटना आपण स्थापन करण्याच्या कामाला खूप चांगल्या प्रकारचा आता वेग आलेला आहे. प्रत्येक शाखेमध्ये रामशेठ ठाकूर साहेब आपल्याला कल्पना आहे की 1947 मध्ये, आज एका छोट्या मिटिंगला वर गेलेत, 1947 म्हणजे छत्रपती कॉलेजची स्थापना झाली. तेव्हापासून जेवढ्या लोकांनी तिथे ॲडमिशन घेतलं, जे लोक सोडून गेले, जे ग्रॅज्युएट झाले, जे पासआउट झाले, ह्या सगळ्यांचा डेटाचं डिजिटायझेशनचं काम जनरल रजिस्टर फ्रॉम 1947 टू टिल टुडे याचं डिजिटायझेशनचं काम आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. हे डिजिटायझेशनचं काम सुरू झालं की प्रत्येक शाखेमध्ये कुठल्या गावामधून किती लोक आले, कुठल्या कुटुंबातून किती लोक आले ह्याचा डेटा आपल्याला मिळेल आणि ह्या आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण त्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याला आपण त्या शाखेच्या माजी विद्यार्थी संघटनेचा सदस्य करून घेणार आहोत. मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही जो काही ऑब्झर्वेशन दिसतं आहे की आम्ही रयत सेवक शाखा प्रमुख हे आम्ही आमच्या रयत शिक्षण संस्थेचा ग्रामीण बाज आहे. आज आमचं 80% 90% कामकाज हे ग्रामीण भागामध्ये चालतं आहे, दुर्गम भागामध्ये चालतं आहे, मागासवर्गीयांसाठी चालतं आहे.
या शाखाच मुळात निर्माण झाल्या गावकऱ्यांच्या सहभागामुळं, तिथल्या कार्यकर्त्यांच्यामुळं, आणि अण्णांनी त्या सगळ्यांना प्रेरित केलं होतं. आज आम्ही जर का विचार केला तर आम्ही आता किती कनेक्टेड आहे गावाच्या बरोबर, आम्ही किती कनेक्टेड आहे गावातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर, आम्ही किती पालकांच्याशी कनेक्टेड आहोत. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करत होती की भविष्यामध्ये आता हे मान्य आहे की काळाच्या बदलाबरोबर आम्ही सगळे आता त्या शाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये होत आहे, फक्त ते शासकीय कर्मचारी अधिकारी त्यांच्या बाबतीमध्ये होत आहे. पण मी पण असा आग्रह करत नाही की तुम्ही शाखेमध्ये राहिलं पाहिजे, पण तुम्ही कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस तरी उशिरा शाखेमध्ये थांबा, सकाळी लवकर या, गावामधल्या कार्यकर्त्यांना भेटा, गावामधल्या प्रमुख लोकांना भेटा, तिथल्या संस्थांना भेटी द्या, गावाचं जे काही कल्चर आहे, गावाची जी संस्कृती आहे, तिथे होणारे कार्यक्रम त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आम्ही इतके अलूप झालो आहोत की आम्ही प्राथमिक शाळेमध्ये पण त्या गावातल्या शाळेमधल्या त्या मुख्याध्यापकाशी आमचा संपर्क नाही, तिथल्या विद्यार्थ्याशी संपर्क नाही. खरं ते तिथल्या पालकांचा आमचा संपर्क असेल तर खऱ्या अर्थानं आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर मुलं जॉईन होतील. मी याच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की अण्णांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली, ज्या पद्धतीनं लोकांच्यामध्ये मिसळून आम्ही ही संस्था इथपर्यंत आणलेली आहे, आम्ही 12,500-15 हजार सेवकांनी जर का गावातल्या त्या शाखेमधल्या सगळ्या गावामधल्या सगळ्या घराघरापर्यंत जायचा प्रयत्न केला, सगळ्या पालकांच्यापर्यंत जायचा प्रयत्न केला, तर आम्ही कितीतरी चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. आणि रयत शिक्षण संस्थेसाठी ही एक फार अतिशय अभिमानाची बाब ठरेल. एक मोठा उपक्रम गेल्या वर्षभरामध्ये आपण बोललो याच्याबद्दल, पण रयत शिक्षण संस्थेमध्ये आता एंट्रन्स टेस्ट 12वीच्या नंतर ज्या प्रवेश परीक्षा आहेत, JEE, नीट, MHCET, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या परीक्षा, याच्यासाठी आता एक आपण रयत अकॅडमी सुरू करतो आहोत ज्युनियर कॉलेजेसमध्ये. 220 ज्युनियर कॉलेजेस आहेत, त्याच्यापैकी जवळपास 150च्या दरम्यान सायन्स कॉलेजेस आहेत. या सायन्सच्या ज्युनियर कॉलेजेसमध्ये रयत अकॅडमीचं काम सुरू झालेलं आहे. 100 शिक्षक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणखी बायोलॉजीचे शिक्षक आयडेंटिफाय केले, त्यांचं प्रशिक्षण दिलं. प्रत्येक शाखानिहाय तज्ज्ञ शिक्षकांची निवड केली. चॅप्टर निहाय प्रत्येक वर्गातल्या सिलेबसमधल्या चॅप्टर निहाय स्पेशल आपण शिक्षक तयार केले आहेत. म्हणजे रयत शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या शाखामध्ये कुणाला जर का एखाद्या चॅप्टरबद्दल बायोलॉजीमध्ये प्रश्न पडला तर त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी आणि त्या शाखेतल्या लोकांनी पण त्यांना कॉन्टॅक्ट करावा, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. सुरुवात झालेली आहे. मला खात्री आहे की पुढच्या 1-2 वर्षामध्ये रयत अकॅडमी ही जी प्रवेश परीक्षेसाठी जे आपण जे काय प्रयत्न करतो आहे त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मेडिकल कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला, आणखी आर्किटेक्ट कॉलेजला जातील आणि ते आपलं नाव भविष्यामध्ये उज्ज्वल करतील, अशा प्रकारचं मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आपणा सर्वांनाच मी धन्यवाद देतो. इतक्या मोठ्या संख्येनं, खास करून आज विद्यार्थी संख्या जास्त मोठ्या प्रमाणावर, पहिल्यांदाच असा कार्यक्रम दिसतो, आपल्या सगळ्याला जाणवलं असेल की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. भालेराव साहेबांना मी विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अधिक विशेष प्रोत्साहित करावं, त्यांना मार्गदर्शन करावं. मी या निमित्ताने रयत मासिकाच्या संदर्भामध्ये आम्ही जाहीर आव्हान करतो आहे की आमच्या प्राध्यापकांनी, आमच्या शिक्षकांनी या रयत मासिकामध्ये लिहिलं पाहिजे. सगळ्या कार्यक्रमामध्ये बोलत राहिलो पण अजूनही फक्त एकच लेख आम्ही यावेळेला आमच्या प्राध्यापकाचा प्रसिद्ध करू शकलो. मी सगळ्या प्राध्यापकांना विनंती करतो, सगळ्या शिक्षकांना विनंती करतो, लिहितं व्हा, बोलतं व्हा आणि वाचत चला. सिलेबस शिवाय जर का तुम्ही अधिकाधिक वाचन कराल तर तुम्ही अधिकाधिक बोलू शकाल, अधिक तुम्ही लिहू शकाल. मी प्राध्यापक इंद्रजित भालेराव एका शिक्षण संस्थेमध्ये परभणीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. परभणीमधला प्राध्यापक महाराष्ट्रामध्ये सेवेत असतानाच या महाराष्ट्राचा ग्रामीण कवी म्हणून एक प्राध्यापक नावारूपाला येतो. रयत शिक्षण संस्थेमधला एक तरी प्राध्यापक दाखवा की जो महाराष्ट्रभर रयतेचा प्राध्यापक म्हणून ओळखला जातो. हे असं का होत नाही? जर आमच्याकडे 43 कॉलेजेस आहेत, आमच्याकडे ज्युनियर कॉलेजेस जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे जर का या ठिकाणी लोक आहेत, तर आम्ही आपल्याला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आता सगळ्या प्राध्यापकांनी, सगळ्या शिक्षकांनी लिहायला सुरुवात करा. प्रत्येक रयत सेवकाने किमान एक तरी पुस्तक त्याच्या कालखंडामध्ये लिहिलं पाहिजे, आपल्या आयुष्याच्या अनुभवावर आधारावर, आपल्या शाळेच्या अनुभवावर, रयत शिक्षण संस्थेमधल्या अनुभवाच्या आधारावर. आपण व्याख्यानं द्यायला सुरुवात करा, बोलायला पाहिजे. जर का हे व्याख्याते म्हणून इथं येऊ शकतात तर आमचे प्राध्यापक का महाराष्ट्रभर व्याख्याते म्हणून जाऊ शकत नाहीत? आणि इतकं जर का तुम्ही प्रगल्भ झाला तर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही खूप काही शिकवू शकता, आमच्या विद्यार्थ्यांना प्रगल्भ करू शकता, आमच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करू शकता.
एवढंच या ठिकाणी बोलतो. विद्यार्थ्यांच्यासाठी खास करून सेपरेटली पुन्हा केव्हा तरी बोलू. या ठिकाणी प्रभाकर देशमुख आहेत, विकास देशमुख आहेत. आम्ही तिघेजण याच संस्थेमधून बाहेर पडलो, IAS पर्यंत पोहोचलो, अनेक पदावर कामं केली. आम्ही पण तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन करण्यासाठी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रभाकर आपण आता शाखानिहाय जायला सुरुवात करू, कॉलेजेसपासून सुरुवात करू आणि मार्गदर्शन करूया. स्पर्धा परीक्षा ही जी काय आहे युनियन UPSC MPSCच्या बाबतीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर भविष्यामध्ये काम करू. इथंच थांबतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं पुन्हा एक अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.